नवीन वर्षात सगळेच जण काहीतरी मागतील, पण मला फक्त तुमची साथ हवी आहे. स्वामी, तुमच्या मायेचा हात माझ्या पाठीवर असू द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या डोक्यावर असू द्या. स्वामी कृपेने तुम्हाला हे नवीन वर्ष अत्यंत आनंदाचे, सुखाचे जावो. या नवीन वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी सदिच्छा. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन सुरुवातीची संधी. जुने वाईट विसरा आणि नवीन वर्षासाठी नव्या धुंदीत प्रवेश करा. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, आज बनवणार आहे मेथीची भाजी, डाळ मेथी. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे गुरुवाराने. गुरुवार म्हणजेच आपल्या गुरुचा वार. आणि सर्व स्वामी भक्तांचा गुरु कोण आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे आपल्याला यावर्षीचं नवीन वर्ष जे आहे ना, खूप महत्त्वाचं आणि खूप विशेष आहे. बऱ्याच जणाला वाटतं की आपलं नवीन वर्ष चैत्र महिन्यामध्ये असतं, म्हणजेच पाडव्यापासून सुरू होतं. आणि अगदी बरोबर आहे, आपलं नवीन वर्ष पाडव्यापासूनच सुरू होतं. पण या वर्षीचं नवीन वर्ष जे आहे ना, गुरुवारपासून सुरू झालेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेलं आहे. त्यामुळं यावर्षीचं नवीन वर्ष थोडं विशेष आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांनी यावर्षीचं नवीन वर्ष त्यांच्या हाती घेतलेलं आहे. तसं तर सर्व त्यांच्या हातातच आहे. ते ब्रह्मांड नायक आहेत आणि सगळं त्यांच्या हाताने आणि त्यांच्याच ह्याने चालतं. पण यावर्षी काहीतरी विशेष आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला, पूजा झालेली आहे आणि आज आमचं आलं होतं नळाला पाणी. तर आता 2-2 दिवसाला पाणी येत आहे. इलेक्शन असल्यामुळं काही माहीत, पण 2-3 दिवसापूर्वीच पाणी आलेलं होतं, पुन्हा आज आलेलं आहे. चला, पाणी भरून झालं, स्वयंपाक झाला, आता बाकीची कामं राहिलेली आहेत. आणि आज अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे देवघराच्या समोर, ते तुम्हाला दाखवते. आणि ती रांगोळी सर्वांनाच आवडेल अशी रांगोळी आहे. त्या अगोदर दाखवते जिम्मी कुठं बसलेली आहे. बघा, जिम्मी माझ्या जवळच असते, मला सोडित नाही. हे बघा, मी इथं बसले की इथं बसते माझ्याजवळ, आहे ना बाब्या? हाय म्हण सगळ्यांना. म्हणा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आज थोडंसं लवकरच उठले, कारण की आज गुरुवार होता आणि नवीन वर्ष पण सुरू झालेलं आहे. पण म्हणलं चला, आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं पूजा वगैरे लवकर करूया. स्वामी समर्थ महाराजांची थोडीशी विशेष पूजा. गुरुवारी म्हणलं तर मला थोडंसं पूजेला जास्त वेळ लागतो. आणि जेव्हा बी मी कधी इथं बसते, देवासमोर बसते, तर जी मी माझ्याजवळच असते. रात्रीच्या वेळी मी सारामृत पारायणाचे 3 अध्याय घेते, तारक तीर्थ बनवते, तर माझ्याजवळच ती संपूर्ण 3 अध्याय ऐकते बरं का. मी वाचन करते आणि जिम्मी ऐकते. जिम्मीचं भाग्यच म्हणावं की तिच्याही नशिबामध्ये स्वामी सेवा आलेली आहे. त्यामुळं मला वाटते की जिम्मी स्वामी समर्थ महाराजांची देण आहे. मी रोज दिवा लावून स्वामीच्या समोर बसले की ती माझ्या पाठीमागे येऊन बसते. बघा, आत्तासुद्धा माझ्याजवळच बसलेली आहे. अशी देवपूजा करू लागलं ना, जवळच येऊन बसते आणि बरोबर देवाकडं बघत राहते बरं का. आणि त्या दिवशी, एका दिवशी तर देवाच्या समोर ठेवलेला नैवेद्य खाय म्हणलं तर खात नव्हती ती. अजिबात खाल्लाच नाही शेवटी तिने. इतकी हुशार पण आहे बरं. तर त्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांची नाव काढलेलं आहे रांगोळीमध्ये. आणि पूजा करून थोड्याच वेळानं लगेचच स्वामी समर्थ महाराज दाखवून देतात की तुमची पूजा, तुमची सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. लगेचच दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे. आणि खरंच सांगते, दिव्यामध्ये फूल तयार तोच दिवा असतो. मी जेव्हा सकाळी पूजा करते ना, तेव्हा तेल टाकते, त्यानंतर संध्याकाळी थोडंफार तेल टाकत असते, त्यानंतर दिवा वगैरे लावित नाही. श्री स्वामी समर्थ. चला, कपडे वगैरे धुवून झाले, आता जेवायला बनवलेलं आहे, जेवण करायचं आहे. तर जेवणामध्ये बनवलेले आहेत मस्त मुगाची झणझणीत सातळ. याला मुगाची उसळ पण म्हणू शकता, मोड आलेल्या मुगाची. पण मोड आलेले नाहीत, थोडे थोडे मोड आलेले होते, कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळं मोड येत नाहीत. आणि सकाळी बनवलेले आहेत मेथीची भाजी आणि पोळ्या. चला, तर मग मी जेवण करते आणि उंबरवटा पूजन ते नंतर दाखवते. चला, हे बघा. आणि स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवलेले. सगळे कामं झाल्याच्या नंतर मी जेवायला घेतलेले आहे आणि हिरवे मूग भिजवले होते. मुगाची मस्त सातळ केलेली आहे, म्हणजे उसळ केलेली आहे. आज थोडंसं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि दैविक शक्ती असल्यासारखं वाटत होतं. मन प्रसन्न वाटत होतं आणि घरात पण वातावरण खूप प्रसन्न होतं.
तर मी जेवायला घेतले, मुगाची उसळ घेतलेली आहे, त्यानंतर भात पोळी आणि भाजी घेतलेली आहे. तर आता बघा जेवायच्या टाईमला दिव्यामध्ये वेगळाच आकार झालेला आहे. सकाळी तुम्हाला दाखवला होता तेव्हा वेगळा आकार होता आणि आता हे दुपारच्या वेळेस वेगळा आकार. आणि संध्याकाळी तर आरती वगैरे झाल्याच्या नंतर स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात दर्शन दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दत्तगुरूची प्रतिमा दिव्यामध्ये तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा बरं का. वर्षाचा पहिला गुरुवार आणि पहिला दिवस आणि चक्क स्वामी महाराजांनी मला दर्शन दिलं. तर आता मी सकाळी भाजी वगैरे घेतलेली होती, तर दुपारी मी थोडासा आराम केला, माझं व्हिडिओचं काम केलं आणि त्यानंतर मग मी लगेचच भाजी निसायला बसले. आणि जेव्हा बी मी कोणतेही कामं करायला बसते, जेवायला बसते, तर देवाच्या समोरच बसत असते. मला छान वाटतं, तिथं प्रसन्न वाटतं. माझी सगळ्यात जास्त आवडती जागा जी आहे ना, देवाच्या समोर आहे, देवाच्या आजूबाजूला तिथंच बसत असते. तर मी मेथीचे फक्त वरचे शेंटे घेत आहे आणि काड्या बाजूला काढून ठेवीत आहे. काड्याचं पण काय करणार आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काड्याचं खूप छान असं वेगळंच पौष्टिक हे करायचं आहे, ते शेअर करणार आहे. आता हे शेंटे फक्त पानं घेत आहे आणि इतकी छान हिरवीगार भाजी होती ना, एकही पान किडकं नव्हतं. आणि आता खूप स्वस्त झालेली आहे कोथिंबीर भाजी, खूप स्वस्त झालेली आहे. तर मेथीच्या 2 जुड्या घेतलेल्या होत्या मी, 10 रुपयाच्या 2 जुड्या आहेत, पाहू शकता. आणि खूप छान वाटतं, अशी छान चांगली भाजी असली ना, निसायलासुद्धा शीन येत नाही बरं का, मस्त वाटते. तर मग त्यानंतर झाल्याच्या नंतर मी संध्याकाळच्या टाईमला उंबरापूजन केलेलं आहे, कारण की दिवसभरात तर मला करायला भेटलं नाही, टाईमच भेटला नाही. तर बघा मी रांगोळी काढत होते, तर जी मी इथे येऊन बसलेली आहे, तिला बाहेर यायचं होतं, मी तिला येऊ दिलं नाही, अडवून ठेवलं, पण थोड्या वेळानं ती बाहेर आलीच आणि अगदी अर्धा घंटा बी हे उंबरापूजन राहू दिलं नाही, लगेचच रांगोळी मोडून टाकली. आणि मग लक्ष्मी यायच्या टाईमला मी उंबरापूजन केलेलं आहे. मग दरवाजात एक दिवा लावला आणि तुळशीसमोर तुपाचा लावला. आणि आता मग माझी पोथी वगैरे वाचून झाली. तारक तीर्थ करायच्या टाईमला बघा दत्तगुरूंचं प्रतिमा तयार झालेली आहे दिव्यामध्ये, पाहिली ना तुम्ही, तर खरंच खूप प्रसन्न वातावरण झालेलं होतं बघा. तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावलेला आहे आणि इथं अंगणातसुद्धा खूप छान वाटतं. आणि खरंच नाही का, आपल्या घरामध्ये जर आपण स्वच्छता ठेवली ना, आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह म्हणजे जे नकारात्मक ऊर्जा असते ना, ती अजिबात येत नाही. आपलं घर स्वच्छ असलं ना, लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहते. ते म्हणतातच ना, हात फिरत तिथं लक्ष्मी फिरत, तसंच असतं बघा. त्यामुळं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि तसं तर मला पण खूप छंद आहे, असं घर स्वच्छ राहिलं ना मला पण प्रसन्न वाटतं. पाहू शकता तारक तीर्थ झालं, आरती झाली आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज नवीन वर्षाचं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. थोडं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज तर रांगोळीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव काढलेलं आहे, पाहू शकता. सगळं डिटेल्स व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि आजची पूजा आहे. आज तर स्वामी समर्थ महाराजांनी चक्क दिव्यामध्ये दर्शन दिलेलं आहे, म्हणजेच दत्तात्रय महाराजाची प्रतिमा उमटलेली आहे. तुम्हाला दाखवते चला. ही बघा आजची रांगोळी आहे आणि आजच्या रांगोळीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नाव काढलेलं आहे. आत्ताच ज्येष्ठ आरती झाली माझी आणि ही आजची पूजा. तर बघा तुम्ही, दिव्यामध्ये दत्त महाराजांची प्रतिमा उमटलेली आहे बघा. तुम्हाला पण दर्शन झालं असेल, तुम्ही पण दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. पाहू शकता. आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा आणि व्हिडिओ. आणि दिव्यामध्ये स्वामींनी मला चमत्कार दिला, म्हणजे दर्शन दिलं. आरती तारक तीर्थ झाल्याच्या नंतर मग त्यानंतर मी वरण भात लावला, कुकर लावलं आणि केंद्रात आले. त्यांना म्हणलं पहिला दिवस आहे, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया, चला, स्वामीचा वार पण आहे. मग केंद्रात आले, आरती वगैरे झाल्याच्या नंतर औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्या, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं, स्वामी महाराजांना मुजरा घातला. आणि आज फक्त स्वामींना प्रार्थना केली, स्वामी मला काहीही नको आहे, मी तुमच्याकडं काहीच मागायला आले नाही, मला काहीही नको आहे, मी तुमच्याकडं काही मागण्यासाठी सुद्धा आले नाही. आज फक्त मी तुम्हाला भेटायला आलेली आहे आणि फक्त तुमची साथ मागायला आलेली आहे. बस मला तुम्ही आयुष्यभर, या जन्मात नाही तर प्रत्येक जन्मामध्ये तुमची साथ द्या आणि तुमची सेवेकरी बनवा. तुमच्या सेवेतून मला कधीही दूर करू नका, असं बोलले. आणि स्वामी महाराजांना मुजरा घातले, दर्शन घेतलं, घरी आले. येता येता औदुंबराच्या
वृक्षाखाली छान औदुंबराची पानं पडलेली होती आणि फुलं वाहिलेली होती, ते पण घेऊन आले पिवळी फुलं. आणि तिथे एक मला चाफ्याचं फूल भेटलं, मग ते चाफ्याचं फूलसुद्धा घेऊन आले मी. आता ह्या फुलाचं काय करायचं, तर आपल्या घरी दुकान वगैरे असेल तर त्या तिजोरीमध्ये, दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचं, किंवा आपल्या घरातील तिजोरीमध्ये, नाही तर आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा अर्चा करायची. तर असं होतं माझं दिवसभराचं रुटीन. आता मी सध्या स्वामीच्या समोर ठेवलेले आहेत ते फुलं, आणि चाफ्याची फुलं स्वामींना खूप आवडतात. असे म्हणतात गुरुवारच्या दिवशी पिवळी फुलं केंद्रातून घरी आणायलाच पाहिजे. त्यानंतर मिस्टरांना खूप खोकला येत होता. त्यांना सर्दी खोकला झालेला आहे, इतका भयंकर खोकला ना, मला तर वाटलं होतं त्यांना काय निमोनिया झाला काय की. मग मी त्यांना एक काढा करून दिला, ते काढा तुमच्यासोबत शेअर करीत आहे. रामबाण काढा आहे, नक्की करून बघा. त्यांना अजिबात झोप लागतच नव्हती. हे काढा पेल्याच्या नंतर लगेचच झोप लागली. तर एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये एक नागवेलीचं पान टाकलेलं आहे, 2-3 तुळशीचे पानं टाकलेले आहेत, आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आणि हे काढा त्यांना प्यायला दिलेला आहे. आपल्या घरात लहान बाळ वगैरे असतं ना, त्यांनासुद्धा हे काढा द्या तुम्ही. अजिबात कप जे असला ना, किती दिवसाचा जुना कप असला ना, पातळ होतो आणि खोकला ताबडतोब म्हणजे 2-4 दिवसामध्ये एकदम फिनिश होतो. तर लहान असताना माझी आई नाही का, माझे लेकरं लहान होते ना, तेव्हा म्हणायची सर्दी वगैरे झालं ना, लेकराचे टाळू माकायचे आणि टाळूवर नागिलीचं पान ठेवायचं. हे बरोबर आहे का? जुने नुसके जे असतात ना, खरंच रामबाण असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.